श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला बघूया आज कुठली रेसिपी बनवली आहे। ही कुठली रेसिपी नाही तर हे बनवलंय हेअर ऑइल, जे केसांना मजबूत, काळे आणि लांब, सडक आणि जाड बनवते। तर ह्या अशा रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी आणेल। आणि आता चला तेल बनवूया। त्यासाठी काय काय लागतं बघूयात। तर सगळ्यात अगोदर घेतले आपण आवळे मी फोडून घेतले, त्यातल्या बिया काढून घेतल्यात। आणि इथं कोरफड घेतले, इथं घेतले जास्वंदाची फुलं आणि पानं, पण फुलं कमी होती म्हणून पानं पण घेतली। आणि गणपती बाप्पाला जे सगळ्यात जास्त आवडते म्हणजे दुर्वा, ती दुर्वा पण घेतली, कारण दुर्वा ही थंड असते। हे बघा थोडी कमी भेटली मला, पण चलो ठीक आहे। हे कढीपत्ता, ही कडुलिंबाची पानं, आणि कडुलिंबाच्या पाण्यासोबत नंतर मी ड्राय इंग्रेडियंट्स घेतले आहेत। हे मुरड शेंग, ती खूप महाग होती म्हणून मी 2च घेतली मुरड शेंग। मी ती फोडून घेतली मुरड शेंग म्हणून ती तशी दिसते। इथे मी घेतली ही मेथी दाणा, नंतर ही कलोंजी, हे कलोंजी असते कांद्याचं बी। हे बघा कांद्याचं बी असते म्हणून मी कांदा नाही घेते, कलोंजीच घेतली फक्त। अजून मी 4-5 इंग्रेडियंट्स टाकलेत, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी ते पुढे तुम्हाला दाखवते। मग आता मी सगळे इंग्रेडियंट्स मी एक एक करून दळून घेणार आहे। मी जे म्हटली ना पुढे दाखवणार आहे ते हे जवस, जे आपण चटणी बनवून खातो, फ्लॅक्स सीड्स म्हणतात त्याला, तीही जवस घेतले मी सगळे ड्राय इंग्रेडियंट्स अगोदर। नंतर ही मेथी दाणा घेतलाय। हा मेथी दाणा मी सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे, म्हणजे याचा अर्क जो आहे तो पूर्ण उतरेल तेलात। मेथी दाणा पुढे मी घेतले। नंतर आपलं जवस नाही सॉरी कलोंजी, कांद्याचं बी म्हणतात ना कलोंजी, ते मी घेतलं इथं। हे बघा चांगलं मुठ्ठी भरून, म्हणजे खूप जास्त घेतलं आहे। हे झाले कोरडे इंग्रेडियंट्स। आणि हे मुरड शेंग, हे मी सगळं मिक्सरला अगोदर बारीक करून घेते। आणि जसं जसं मी दाखवते आता मी हे ड्राय इंग्रेडियंट्स बारीक करून घेते। हे मी बारीक करून घेते आणि लगेच खोबऱ्याच्या तेलात, थंड तेलात मी टाकून घेणार आहे अगोदर। बघा असं बारीक करून घेतल्यावर खोबऱ्याचं तेल, पॅराशूट घ्या, डाबर घ्या, तुम्हाला आवडेल ते घ्या, पण खोबऱ्याचं तेल। इथं होता हा कांदा अर्धा कापलेला, म्हणून मी तो टाकते। टाकायची गरज नाही कारण आपण कलोंजी घेतले। इथे एक कोरफड घेतलं आहे। आता हे 2 पहिले कोरफड मी बारीक करून मग मी हे पण सगळं तेलात टाकणार आहे। सगळे इंग्रेडियंट्स मी मिक्सरला बारीक करून मग मी तेलात घालणार आहे। आणि मग शेवट तेल मी गरम करणार आहे। ह्या तेलाने आपल्याला झालेली जखम, आणि त्या शरीरावर आपल्याला काही वेळा स्किन इन्फेक्शन होतं, तिथं जरी हे तेल लावलं तरी इन्फेक्शन आपलं बरं होण्यास मदत करते। आता आवळा दळून घेते, तोही तेलात टाकते। थंड तेलात। एकीकडे मिस्टर माझे बसले तेलाच्या बॉटल्स खाली करायला। जवळजवळ मी 1.5 लिटर तेल घेतलं असेल। 6 दुने 12, आणि ते 500 2 लिटर तेल घेतलं असं समजा। त्यांनी तिकडे बॉटल्स खाली गेले आणि मी असं दळून हे बघा आता ते तेलात टाकताय। असं थंड तेलात सगळं आम्ही मिक्स करून टाकतोय मिक्सीला लावून। नंतर मी आता फुलं बारीक करते, फुलं, पानं, ही सगळी पानं जी तुम्हाला दाखवले, दुर्वा, कढीपत्ता, कडुलिंबाची पानं, हे सगळं मी त्यात मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तुम्ही अख्खं टाकलं तरी चालेल, पण काय होतं माहिती का, अख्ख्या ह्याच्यातनं तेल गळताना जरा प्रॉब्लेम येतो, म्हणून मी अशी पेस्ट करून घेतली। पेस्ट केल्याने कसं ते शिजतं पण लवकर। बाकी तुमची इच्छा, नाही हे फुलं पानं दळले तरी चालतात, अख्खे टाकले। हे सगळं मी मिक्स केलं। आता ठेवलं गॅसवर, आणि हे मी अगोदर हाय फ्लेमवर जवळ उभी राहणार आहे। तेलाला सोडून जायचं नाही, कारण ह्या जे सगळे पदार्थ घातले आपण त्याला फेस येतो आणि मग तेल असं वर यायचं, म्हणून सतत ढवळत राहायचं, बुडालाही लागायला नको तेल। आणि चांगलं मी पाऊण तास वगैरे असं शिजवून घेतलं आहे तेल। नंतर हे मी इलँग तेल घेतलं आहे, इसेन्शियल ऑइल, आणि हे रोजमेरी ऑइल। याचे मी काही ड्रॉप्स तेल कढल्यावर, थंड झाल्यावर मी हे तेलात टाकणार आहे। हे रोजमेरी ऑइल आहे, हे इसेन्शियल ऑइल आहे, हे जास्त यूज करायचे नसतात, खूप प्युअर असतात ते। हे बघा तेल
कडून झाल्यावर बघा तेलाचा रंग जसं तवंग येतो ना भाजीला, असं वाटतं एखादी भाजीच आहे, पण नाही, हे हेअर ऑइल आहे. जसा तवंग येतो तसं तेलाला असं तवंग आलाय छान, सगळं अर्क त्यात उतरला आहे आपण टाकलेलं आहे पहा. आणि सुगंध अरे वा, खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर असं हे तेल आपलं रेडी झालं आहे. आता थंडही झालं आहे ते. ॲक्च्युली मी सकाळी त्याला ठेवलं होतं आणि आम्ही संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान आता तेल मी चांगलं ते एक चांगला सुती कॉटनचा कपडा धुतलेला तो मी दुसऱ्या पातेल्यावर ठेवणार आहे आणि आता तो गाळून घेणार आहे. बघा असा सुती कॉटनचा कपडा आहे आणि आता थोडं थोडं करून आम्ही हे तेल ते गाळून घेणार आहे. तो चोथा जो खाली तो निघून जाईल आणि वरचं जे तेल आहे घट्ट असं ते आम्ही काढून घेऊ. यात 2 जण लागतात, एकाचं काम नव्हे, कारण की कपडा पकडण्यासाठी आणि एकाने तेल गाळण्यासाठी. आणि हा जो कॉटनचा कपडा होता तो जरा घट्ट होता, त्यातनं तेल लवकर खाली पडत नव्हतं. असं हळूहळू ते तेल, तुम्ही मलमलचा कपडाही घेऊ शकता. मलमलच्या कपड्यातनं ते लवकर स्ट्रेन होतं. मलमलचा कपडा म्हणजे एक मऊ सुती कपडा बाजारात विकत मिळतो, तो जरा हलका आणि पातळ असतो, त्यातनं लवकर तेल गाळण्यात मदत होते. नाही तर एखाद्या साडीचा कपडा जरी घेतलं त्यातनंही तेल छान गळतं. असं मी सगळं आता गाळून घेते. गाळून झाल्यावर बघा हे तेलाचा रंग जरी असा असला मग खूप इफेक्टफुल आहे. आणि तो बाजूला जो चोथा आहे तोही फेकून न देता हेअर मास्क म्हणून तुम्ही यूज करू शकता. हे बघा मी असे तेलचे कॅन वापरले होते 4. आता मी हे परत ठेवून देणार आणि एक यूज करणार आहे. तर चला, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आता मी माझ्या बॉटल्स बघा भरून ठेवल्या आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय बाय.